भारतीय हवाई दलाला आता राफेलचं बळ मिळणार आहे. फ्रान्सकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या संरक्षण खरेदी निर्णयाअंतर्गत 144 राफेल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यापैकी 90 विमानांची बांधणी देशातच होणार आहे. म्हाडाचे मुंबई मंडळ आठवड्याभरामध्ये प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 120 घरांच्या विक्रीसाठी नोंदणी सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत घर घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज वसुली करणाऱ्या एजंटांच्या कामामध्ये बदल करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केलाय. आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्ज वसुली एजंटवर मर्यादा येणार आहे. कर्जदारांसोबत बोलताना एजंटांना मर्यादा पाळावी लागणार आहे. भारतीय डाक विभागाचे बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून देशभरात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील 2 प्रमुख आरोपींना मुंबई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. या आरोपींकडून 27 लाखांची बनावट टपाल तिकीट जप्त करण्यात आली आहेत. दिव्यांग कल्याण विभागानं गेल्या 13 वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या 900 दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. तर त्यातील 363 संस्थांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील असं दिव्यांग कल्याण विभागानं स्पष्ट केलं. सिडकोने पालघर जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. केळवे रोड परिसरामध्ये 126 एकरांहून अधिक जमीन विकून त्या ठिकाणी खासगीकरणातून भव्य निवासी टाउनशिप उभारण्यात येणार आहे आणि त्यामुळे सिडको त्या तिजोरीमध्ये हजारो कोटींचा महसूल जमा होण्याचा मार्ग खुला होणार आहे. मुंबई शहराच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी 813 कोटी रुपयांचा मसुदा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण वर्गांतर्गत 785 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 28 कोटी रुपये आणि आदिवासी योजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी 72 कोटी रुपये यांचा समावेश करण्यात आला. तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केली आहे. या पोर्टलवर राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध करून देण्यात आला. या हेल्पलाईनद्वारे योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन, विविध अडचणींचं निराकरण तसंच तक्रारी नोंदवण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे. आता तुमच्या परवानगीशिवाय बँकांचा फोन येणार नाही. रिझर्व्ह बँकेनं नव्या नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला. यानुसार बँकांनी कर्मचाऱ्यांना चुकीच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देणारे इन्सेंटिव्ह बंद करावेत आणि असं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी राज्य सरकारनं ॲक्शन प्लॅन जाहीर केलाय. मुंबईचा पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार नीलम कदम यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. सूचना देऊनही करोडो रुपयांचा मालमत्ता कर थकीत ठेवणाऱ्या मालमत्तांवर अखेर सीलची कारवाई करण्यात आली. भाईंदर इथल्या जय आंबेनगरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका पथकाला भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. एकीकडे महापौर आणि उपमहापौर यांनी शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देत असताना दुसरीकडे नगरसेवक अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकी देत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भावूक झाल्या. आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आपल्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. दरम्यान अजित पवार ज्या काटेकोर पद्धतीनं काम करायचे तसंच काम आपल्याला करायचं आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवर जय हो गाणं वाजण्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. या ठिकाणी मराठी गाणं का नाही असा सवाल मनसेनं केलाय. मनसेने ठिकाणी कोस्टल रोडवर स्पीकरवर मराठी गाणी वाजवत आंदोलन केलंय. मुंबईतील रस्त्यांचे प्रश्न, खड्ड्यांचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकारांची गरज काय होती असा सवालही मनसे नेते अमित ठाकरेंनी उपस्थित केला. हार्बर मार्गावर एसी लोकलमधून 6 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये कोट्यावधींची भर पडली आहे. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या 14 फेऱ्या रद्द करून त्या वेळेमध्ये 14 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. गर्दीमुळे एसी लोकलला दररोज 10 ते 15 मिनिटांचा उशीर होतोय. पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसी लोकलची स्वयंचलित दारं बंद होण्यास विलंब होतोय आणि त्यामुळे या सगळ्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय. बदलापूर शहरामध्ये अनेक भागात चुकीच्या पद्धतीनं पूर नियंत्रण रेषा आखण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे या भागातील विकासाला मर्यादा आल्या होत्या. मात्र आता शासनानं पूर नियंत्रण रेषा नव्यानं निश्चित करण्याचा आदेश दिल्यानं रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
विद्यार्थ्यांना लोकलच्या एखाद्या डब्यामध्ये राखीव आसन व्यवस्थेचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित आहे. मात्र शासन त्याचा गांभीर्यानं विचार करत नसल्यानं डोंबिवलीच्या सोहम कठरे या 12वीच्या विद्यार्थ्याचा गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झालाय. त्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात पडल्याची खंत प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे. MMRDAने मीरा भाईंदर उड्डाणपुलासाठी 6 कलमी सुरक्षा योजना तयार केली आहे. या मार्गावरील सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ही कृती योजना तयार करण्यात आली आहे. पुढील महिन्यात हे बदल अंमलात आणण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यासाठी 15,385 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाकरिता ही तरतूद केली. आतापर्यंत 57,360 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह 116 प्रकल्प बांधकामाधीन आहेत. वांद्रे ते कुर्ला दरम्यान प्रस्तावित असलेला पॉड टॅक्सी प्रकल्प देशातील एकमेव आणि मॉडेल प्रकल्प म्हणून राबवण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील तब्बल 117 झाडं कापण्यात येणार असून 382 झाडं पनवेल तालुक्यातील शिरडोन इथं पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. बॉलिवूड बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आलंय. अशातच बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. रणवीर सिंह, रोहित शेट्टी धमकीचा हा ऑडिओ असल्याचं बोललं जातं. यामध्ये तो बॉलिवूडला धमकावत असल्याचं समोर आलंय. तुमच्या घरच्यांची सगळी माहिती सगळ्यांवर नजर आहे असं बॉक्सर म्हणतोय. तसंच तुमच्या सगळ्या स्टाफला उडवून टाकू अशी सुद्धा धमकी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्जवसुली करणाऱ्या एजंटांच्या कामकाजामध्ये बदल करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केलेला आहे. सर्वसाधारणपणे कर्जवसुली एजंट कर्जदारासोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसून येते. मात्र आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्जवसुली एजंटांवर आता मर्यादा येणार आहेत. त्यामुळे कर्जवसुली एजंटांची गुंडगिरी थांबणार आहे. मुंबई विद्यापीठाने परीक्षा प्रणालीमध्ये मोठे फेरबदल केलेत. अनेक वर्षांपासून शून्य नोंदणी असलेल्या आणि बंद होऊन 10 वर्ष उलटलेल्या 304 परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यातून विद्यापीठाच्या वेळेमध्ये बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील 304 अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद होणार आहेत. 10 वर्षांहून अधिक काळ बंद झालेल्या अभ्यासक्रमांचा परीक्षा आता बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. आजपासून पक्ष्यांची नोंदणी करण्यासाठी ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम 13 ते 16 फेब्रुवारीपर्यंत जगभरात होणार आहे. जगभरातील लाखो पक्षी निरीक्षक यामध्ये सहभागी होऊन आपली निरीक्षणं ऑनलाईन पद्धतीनं नोंदवणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अँजिओग्राफी त्याचबरोबर स्टेंट आणि महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. तर सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांना 100% मोफत औषधं देण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णांना औषधं विकत घ्यावी लागत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील गोरेगावमधील 45 मजली उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालं. दक्षिण मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमधील डम्पयार्डमध्ये आग लागलेली आहे. कुलाबा इथल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोरील भागामध्ये ही आग लागल्याची माहिती मिळताच नौदल अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वसईमध्ये कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वसई पूर्वेकडील कामण परिसरातल्या आयशा कंपाऊंड समोरील एका कंपनीमध्ये अचानक आग लागली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र भीतीचं वातावरण आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर 28 मध्ये रेल्वे रुळांजवळील भंगार दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळेला भंगार दुकानातून 22 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. भंगार विक्रीच्या नावाखाली ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकून 7 जणांच्या मुसक्या आवळल्या. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं प्राचीन काळातील सोन्या चांदीची नाणी जप्त केलेली आहेत. या नाण्यांचं वजन 12 ग्रॅम इतकं आहे. गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. परीक्षा न देताच लर्निंग लायसन्स देणाऱ्या टोळीविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान 2 संकेतस्थळांद्वारे परीक्षा न देता शिकाऊ परवाना मिळवून दिला जात असल्याचं आढळलंय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आरटीए अंतर्गत प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शासनानं प्राथमिक शिक्षण संचालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता दिली असली तरी त्यामध्ये तारखेचा उल्लेख केलेला नाही आहे. शासनाच्या आदेशानुसार यंदा प्रति विद्यार्थी 17,670 रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्या भारतात परत न आल्यास त्याच्या याचिकेवर सुनावणी घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आहे. मल्ल्या भारतात परत येऊ शकत नसेल तर ही याचिका ऐकू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
भिवंडीतील काल्हेर खाडीपात्रावरील अवैध रेती साड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. डंपरचा 97 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. राज्यामध्ये रस्ते अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा सर्वाधिक मृत्यू झाले. 2025 मध्ये राज्यात एकूण 36,000 पेक्षा जास्त अपघात झाले असून त्यामध्ये 15,000 नागरिकांचा मृत्यू झाला. एकूण मृतांपैकी 57% दुचाकीस्वार असल्याची माहिती आहे. मुंबई ठाणेकरांसाठी पुढील 3 दिवस तापदायक असणार आहेत. उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे शहराचा पारा चढणार आहे. पुढील 3 दिवसात मुंबईच्या कमाल तापमानामध्ये 3 अंश सेल्सिअस वाढीचा अंदाज आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी मुंबईचा पारा कमाल 36 अंश सेल्सिअस पर्यंत चढू शकतो. खासदार सुनील तटकरेंनी नरेश अरोरांबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्यात आले. प्रश्न विचारता तटकरेंनी हात जोडले. अजित पवार नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार होते. तुमच्यामध्ये खडाजंगी झाली होती असंही रोहित पवार म्हणाले होते. नेमकी काय चर्चा झाली होती असा सवाल विचारला असता त्यावर बोलताना तटकरेंनी हात जोडले. 2008 मध्ये राज ठाकरेंच्या अटकेवेळेला आंदोलन प्रकरणी वांद्रे कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली. यावेळेला कोर्टाच्या तारखांना हजर न राहणाऱ्या आणि वॉरंट बजावण्यात आलेल्या काही आरोपींनी न्यायालयासमोर उपस्थित राहून वॉरंट रद्द करून घेतले. आता 2 एप्रिलला पुढील सुनावणी होणार. महापालिका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे काही मंत्री आणि आमदारांवर नाराज असल्याची माहिती आहे. ज्या मंत्र्यांच्या भागातील महापालिकेमध्ये पक्षाला कमी जागा मिळाल्या किंवा एकही उमेदवार निवडून आला नाही अशा मंत्री आणि आमदारांना शिंदे जाब विचारणार आहेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावर बैठक झाली. मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजनासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मुंबईतील विभागाध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित होते.